मराठीतली एक गंमत सांगते तुम्हाला. आपल्या घरामध्ये किंवा माहितीमध्ये एखादा मुलगा असतो आणि तो देताचा असतो थोडासा बुद्धीने म्हणून किंवा हे. तर त्याची आई म्हणते काही उपयोग नाही हो, आमचा बाळ अगदी ढ आहे. तर ह्या ढ शब्दाची गंमत तुम्हाला सांगते की आपण ढ असंच का म्हणतो. तो अगदी फ आहे असं नाही, ख आहे असं का नाही म्हणत बरं. किंवा ट त्याच्या सारखाच काढला जाणार दुसरं अक्षर ट असं का नाही म्हणत बरं. तर बाकी सगळी जी अक्षरं आहेत ती काळाच्या प्रवाहात काही प्रमाणामध्ये बदलत गेली. परंतु ढ हे अक्षर जे आहे ते जसंच्या तसं राहिलेलं आहे वर्णमालेत. त्याच्यात काहीही बदल झाला नाही. म्हणून आपण एखाद्याला कितीही शिकवलं, किती संस्कार केले, त्याच्यासाठी किती मेहनत घेतली तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही, तो काही बदलत नाही. म्हणून आपण त्याला तू अगदी ढ आहेस किंवा तो अगदी ढिम्म आहे, हलत नाहीये असं. ढिम्म हा शब्द सुद्धा ढ वरूनच आहे. तो त्यासाठीच आहे की त्याच्यात काही फरक पडत नाहीये, म्हणून तो ढ हे शब्द वापरला जातो. ढ हे अक्षर नवीन माहिती आहे. ढ गोळा आपण म्हणतो, ढ गोळा किंवा ढेक नंबर ढ अधिक एक ढेक नंबर असंही म्हटलं जातं. बरोबर.